कल्पितमेन भूतले उपकदामह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश नमः ओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने नमस्ते झाली का? सारस्वते गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरतिसे नमः हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्ते सप्त कंचन गौरंगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये नीलांचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्या जगन्नाथाय ते नमः वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण माऊली महावैष्णव जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या अभंगावर आपण चर्चा करणार आहोत। तुका म्हणे या मालिकेमध्ये महाराजांचा अतिशय सुंदर अभंग आहे, 6 चरणाचा अभंग आहे। हो का दुराचारी वाचे नाम जो उच्चारी, हो का दुराचारी वाचे नाम जो उच्चारी, त्याचा दास मी अंकित काया वाचा मने सहित, त्याचा दास मी अंकित काया वाचा मने सहित, नसो भाव चित्ती हरीचे गुण गाता गीती, नसो भाव चित्ती हरीचे गुण गाता गीती, करी अनाचार वाचे हरिनाम उच्चार, करी अनाचार वाचे हरिनाम उच्चार, हो का भलते कुल शुची अथवा चांडाळ, हो का भलते कुळ शुची अथवा चांडाळ, मनवी हरीचा दास तुका म्हणे धन्य त्यास, मनवी हरीचा दास तुका म्हणे धन्य त्यास। माऊली महावैष्णव जगद्गुरु संत तुकाराम महाराज या अभंगामध्ये सांगतायत, कोणी किती पापी असला तर तो भगवंताचा दास स्वतःला म्हणत असेल किंवा जो भगवंताचं नाम घ्यायला तयार असेल तर तुकाराम महाराज म्हणतात मी त्याची सेवा करायला तयार आहे, त्याचा दास मी अंकित, मी काय करीन त्यांची सेवा करीन। कुणाची? जे भक्त भगवंताचं नाम घेत आहेत किंवा जे भक्त म्हणतायत विठ्ठला मी तुझा आहे, एवढं किती पापी असू द्या, काही खाऊ द्या, काही करू द्या, मी त्याची सेवा करायला तयार आहे, हे तुकाराम महाराजांचं वचन आहे। अशा प्रकारे नामाचं महात्म्य, भगवंताच्या भक्तीचं महात्म्य, नामाचं महात्म्य या अभंगामध्ये महाराज सांगतायत। उपस्थित ऑनलाईन ऑफलाईन उपस्थित अनुपस्थित सर्व भक्तांचं स्वागत आहे। सर्वांच्या चरणी दंडवत प्रार्थना, सर्वजण मला आशीर्वाद द्या की मी महाराजांच्या अभंगावर बोलू शकेन। महाराजांच्या अभंगावर बोलण्याची पात्रता नाही, परंतु वैष्णवांची सेवा आणि स्वतःचं शुद्धीकरण यासाठी बोलण्याचा प्रयत्न करीत आहे। महाराज अतिशय सुंदर शब्दामध्ये सुंदर अभंगामध्ये बोलतायत, हो का दुराचारी, दुराचारी कुणी असतो, आपण पाहतो जगतामध्ये कलियुग आहे आणि सदाचारी लोकांपेक्षा दुराचारी लोक जास्त आहेत। दुराचारी म्हणजे आचरण, वाईट आचरण करणारे, वाम मार्गाला लागलेले, भगवंतांनी सांगितलेलं, भक्तांनी सांगितलेलं, शास्त्रांनी सांगितलेलं त्याच्या विरुद्ध आचरण करणारे,
अशा प्रकारचे दुराचारी लोक आहेत आणि या कलियुगामध्ये ते भरमसाठ भरलेले आहेत. पण असा जरी दुराचारी असला, त्यांनी सगळे अनंत प्रकारचे पाप केलेले आहेत, अनेक अनेक जन्मामध्ये पाप करत आलेलं आहे. असा जरी दुराचारी असला आणि त्यानं जर भगवंताचं नाम उच्चारण केलं, त्याचा दास मी अंकित. महाराज म्हणतात, मी त्याचा दास व्हायला तयार आहे. जो भगवंताचं नाम घेईल त्याची आपण सेवा केली पाहिजे. त्याचं माप काढायचं नाही. तो काय खातो, तो काय करतो, तो काय पितो, तो कुठं जातो. त्याने एकदा भगवंताचं नाव घेतलं तर तो शुद्ध होतो आणि कधी ना कधी तो भगवंताचा भक्त बनण्याची त्याची पात्रता तयार होते. त्याचं शुद्धीकरण सुरू होतो. म्हणून आपण दुसऱ्याला वाईट म्हणायचं नाही की हा दुराचारी आहे, हा वाईट मार्गाला लागलेला आहे, हा अनाचारी आहे. कारण त्यामुळं काय होतं, आपलं अशुद्धीकरण होतं. आपण दुसऱ्याला नावं ठेवतो, भले तो आहे नाठाळ, भले तो आहे पापी, पण आपण म्हणायचं नाही त्याला तू पापी आहे, तू पापी आहे, तू पापी आहे. त्याच्यामुळे काय होतं, आपलं चित्त खराब होतं, आपलं मन खराब होतं आणि आपण सारखे त्याचे दोष बघत बसतो. त्याचे दोष बघू नका. महाराज म्हणतात, त्याने एकदा जरी भगवंताचं नाव घेतलं, त्याने जर विठ्ठलाच्या नामाचा जर उच्चार केला असेल तर मी त्याचा दास व्हायला तयार आहे. त्याचा दास मी अंकित. आणि नुसतं दास म्हणायचं नाही, काया वाचा मने सहित. मी काया, माझ्या शरीराने, हाताने, पायानी आणि माझ्या मनानी आणि माझ्या वाणीनी मी त्याची सेवा करायला तयार आहे, तुकाराम महाराज म्हणतात. म्हणून जगामध्ये वाईट कोणी नाहीये. एकतर त्याचे कर्म वाईट आहेत, त्याची परिस्थिती वाईट आहे, किंवा त्याला बुद्धिभेद झालेला आहे, संघ वाईट आहे. वाईट कोणी नाहीये. जन्मल्यानंतर तो काही दारू पित नाहीये, नंतर सवय लागते. कशामुळं? संगतीमुळं. पूर्वी काय करायचं, लहान बाळाला आई काय करायची, जास्त रडते म्हणून त्याला अफीम, अफू. तो काय अगोदर सवय आहे का त्याला? पण आपण सवय लावतो, तर आपण चांगली सवय लावली पाहिजे. तिसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतायत, नसो भाव चित्ती. त्याच्या चित्तामध्ये भाव असू दे किंवा नसू द्या, तो भगवंताचं नाम घेतोय हे महत्वाचं आहे. ज्याप्रमाणे अजामिलानं नाव घेतलं कुणाचं? आपल्या मुलाचं, नारायण. त्याचा काय भाव होता का? भगवंतासाठी नाव घेतलं का? नाही. त्यानं समोर यमदूत पाहिले आणि आपला नारायण 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 छोट्या मुलाचं नाव घेतलं. नारायणा घाबरला तो आणि घाबरून त्याने आपल्या मुलाचं नाव घेतलं. पण विष्णुदूत त्या ठिकाणी आले आणि यमदूताला थांबवलं. कारण यानं भगवंताचं नाव घेतलेलं आहे. आता हे तुमचं गिराईक नाहीये, हे आमचं गिराईक आहे. यमदूत त्या ठिकाणी थांबले. यमदूत यम दरबारामध्ये गेले परत आणि यमदेवाला विचारलं, यमराजांना, की म्हणले आम्ही करायचं काम कसं? तुम्ही म्हणता त्याला पकडून आणा आणि ते विष्णुदूत म्हणतात नाही आमचं कस्टमर आहे, आम्ही काम कसं करायचं? यमराजाला प्रश्न विचारतात आणि यमराज भागवतामध्ये अतिशय सुंदर वर्णन सांगतात. जो भगवंताचं नाव घेतो, जो भगवंताची भक्ती करतो, जो भगवंताची सेवा करतो, जो भगवंताची कथा ऐकतो, त्याच्या आसपास सुद्धा तुम्ही फिरकायचं नाहीये. यम दूत आहेत, यम, त्यांना दंडाचा अधिकार त्या ठिकाणी नाहीये. जे भगवंताचे भक्त आहेत, जे भगवंताच्या सेवेमध्ये, त्याच्या चित्तामध्ये भाव असो किंवा नसो, त्यांनी एकदा जर भगवंताचं नाव घेतलं तर तुकाराम महाराज त्याचे सेवक व्हायला तयार आहेत. हरीचे गुण गाता गीती. आणखीन काय करतात? नुसतं नाम उच्चारत नाही, तो भगवंताचं गुणगान गातो. गीतामध्ये, अभंगामध्ये, भजनामध्ये तर भगवंताचं गुणगान करतो. तर सगळ्या शास्त्रामध्ये भगवंताचं गुणगान भरलेलं आहे. गीता, भागवत, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, सगळे भगवंताचं गुणगान गात आहेत. आणि असं जर कोणी गुणगान गात असेल तर तो श्रेष्ठ आहे. आणि महाराज म्हणतायत, मी त्याचा दास आहे.
चौथ्या चरणामध्ये महाराज सांगतायत, करी अनाचार, तो काय करतो? अनाचार करतो. जे करू नये तो करतो, पण तो भगवंताचं नाम घेतोय, सतत तो भगवंताचं स्मरण करतोय, तो सतत भगवंताची सेवा करतोय, भगवंताची कथा ऐकतोय, भगवंताच्या नामाचं कीर्तन करतोय. तो अनाचार जरी करीत असला, वाचे हरिनाम उच्चार, वाणी त्याची भगवंताच्या उच्चारामध्ये लागलेली. आणि असा व्यक्ती असेल तर त्याला आपण श्रेष्ठ मानलं पाहिजे, भक्त मानलं पाहिजे. तो सतत भगवंताचं नामस्मरण, तो कार्य काय करतो हे महत्वाचं नाही, त्याचं स्मरण काय चाललेलं आहे, त्याचं चित्त कुठे आहे, त्याच्या हृदयामध्ये काय चाललेलं आहे, त्याचं भगवंताशी आदान प्रदान, अंतरात्म्याशी तादात्म्य त्याचं झालेलं आहे. तो काय खातोय हे महत्वाचं नाही, तो काय करतोय हे महत्वाचं नाही. आपण वृंदावनमध्ये पाहतो अनेक संत बाबाजी असतात, त्या ठिकाणी वृंदावनामध्ये रस्त्याच्या कडेला बसलेले असतात, अस्वच्छ कपडे, आंघोळ केली का नाही, दाढी वाढलेली आहे. आपण ते पाहिलं तर म्हणणार ते काय भिकाऱ्यासारखं बसलेले आहेत, पण ते महान संत आहेत, उच्च संत आहेत. वृंदावनामध्ये बसलेले आहेत, मथुरेमध्ये बसलेले आहेत, आणि ते काय करतायत? भगवंताचं स्मरण करतायत, भगवंताचं चिंतन करतायत. म्हणून आपण वरच्या वेशामध्ये त्यांना ओळखू शकत नाही. काय भोललासी वरलिया अंगा, काय भोललासी वरलिया रंगा, ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, नदी डोंगी परी नीर नोहे डोंगा. चोका मेळा सांगतायत, चोका डोंगा परी भाव नोहे डोंगा. चोका मेळा संत महाराज सांगतायत, मी वाकडा तिकडा दिसतो तुम्हाला, पण माझा भाव भगवंताच्या प्रती असणारं प्रेम ते सरळ आहे. नदी तुम्हाला वाकडी तिकडी दिसते, पण नदीचं पाणी हे सरळ आहे. किंवा ऊस तुम्हाला वाकडा तिकडा दिसेल, पण त्या ऊसामधली जी गोडी आहे, ऊसामध्ये जो रस आहे तो सरळ आहे. आणि भगवंत भावाचे भुकेले आहे. सरळपणा, साधेपणा, ते भगवंत तयार असतात. आपण जसं भगवंताची सेवा करण्यासाठी आतुर असतो, तसं भगवंत भक्ताची सेवा करण्यासाठी आतुर असतात. मला केव्हा सेवा मिळेल, माझा भक्त केव्हा अडचणीत येईल, आणि तो मला कधी हाक मारेल आणि मी त्याला केव्हा मदत करेन, अशा प्रकारे भगवंत एका पायावर तयार असतो. तर भगवंत भक्ताच्या सेवेसाठी तयार आहेत, तर आपण काय केलं पाहिजे? आपण भक्ताची सेवा केली पाहिजे. आणि तुकाराम महाराज कुणाला भक्त म्हणतायत? जो भगवंताचं स्मरण करतो, जो भगवंताचं नाव घेतो, मग तो दुराचारी असेल तरी तो भक्त आहे, त्याची आपण सेवा केली पाहिजे. त्याची सेवा म्हणजे त्याला पापामध्ये मदत करायची नाहीये, त्याला आपण हरिनाम, हरिकथा, हरिप्रसाद, हरिकीर्तन या प्रकारे आपण त्याला मदत करू शकतो. नाहीतर तो दुराचारी आणखीन आपण त्याला मदत करायची, तो रोज 20 बिडे पितो, अरे आजपासून तू सिगरेट पे, अशी मदत नाही करायची. हो का भलते कुळ शुची अथवा चांडाळ, महाराज सांगतात पुढच्या चरणामध्ये, त्याचं कुळ भलत असेल, उच्च कुळामध्ये तो जन्मला नसेल, ब्राह्मण कुळामध्ये असेल, हरिजन कुळामध्ये असेल, कुठल्याही कुळामध्ये असेल, तरी त्याला भगवंताचं भक्त मानलं पाहिजे, तरी त्याचा आपण आदर सन्मान केला पाहिजे. चांडाळ आई येते आई अधिकार, याती भलते नारी नर, यारे यारे सान थोर. महाराज सांगतात सर्वांना अधिकार आहे. स्त्रिया, वैश्य, क्षुद्र, चांडाळ. चांडाळ म्हणजे जे कुत्र्याचं मांस खातात शिजवून, शिवपच, त्याला चांडाळ म्हणतात. त्याला सुद्धा भगवंताची भक्ती करण्याचा अधिकार आहे. शबरी कुठल्या कुळामध्ये जन्मली होती? भिल्ल होती. गजेंद्र हत्ती होता, पशु योनीमध्ये होता. प्रल्हाद महाराज राक्षस कुळामध्ये जन्मले होते.
हो का भलते कुळ, कुठल्या कुळामध्ये जन्माला ते महत्वाचं नाही. तो भगवंताशी किती त्याचं आदान प्रदान आहे, अंतःकरणातून तो भगवंताचं कसं प्रेरणा घेतोय, आदान प्रदान भगवंताशी करतोय, प्रेममयी सेवा करण्याची त्याची उत्कट इच्छा आहे, भगवंताची कथा श्रवण करतोय, भगवंताच्या नामाचा जप करतोय. मग तो कुठल्याही कुळामध्ये जन्मला तर तो श्रेष्ठ आहे. शुची अथवा चांडाळ, ब्राह्मण असेल, शूद्र असेल, वैश्य असेल, चांडाळ असेल, प्रत्येकाला भगवंताच्या भक्तीचा अधिकार आहे. चैतन्य चरितामृत मध्ये श्लोक आहे, मोची हय शुची यदि कृष्ण तेजे. जर तो कृष्णाची भक्ती करत नसेल, तर तो भगवंताचा त्याग करत असेल, भगवंताची भक्ती करत नसेल, भगवंताचं स्मरण करत नसेल, तर तो मोची जो ब्राह्मण आहे त्याला आपण सांबार समजलं पाहिजे. शुची म्हणजे ब्राह्मण आणि मोची म्हणजे सांबार. जर भगवंताची भक्ती करत नसेल तर तो ब्राह्मण कुळामध्ये असून त्याचा काय उपयोग नाहीये. जन्म कर्म गुण कर्म विभाग अशा भगवंत गीतेमध्ये सांगतात. चातुर्वर्ण्य मया सृष्ट्यम गुण कर्म विभाग असा. त्याच्यामध्ये ब्राह्मणाचे गुण असतील आणि तो ब्राह्मणाचं कर्म करत असेल तर तो ब्राह्मण. त्याच्यामध्ये जर ब्राह्मणाचे गुण नाहीये आणि तो जर ब्राह्मणाचं कर्म करत नाहीये तर मोची हय शुची, शुची हय मोची, तो ब्राह्मण सुद्धा चांडाळ किंवा सांबार आहे. कारण तो भगवंताची भक्ती करत नाही, तो भगवंतापासून दूर गेलेला आहे. जो भगवंताच्या जवळ आला, तो शुद्ध झाला, तो ब्राह्मण आहे. तो चांडाळ कुळामध्ये जन्म द्या, हरिजन कुळामध्ये जन्म द्या, धनगर कुळामध्ये जन्म द्या, तो भगवंताच्या भक्तीमध्ये लागला तर तो ब्राह्मण होऊ शकतो. म्हणून इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांनी काय केलं, पाश्चात्य देशामध्ये हरिनाम दीक्षा दिली. जे खाणारे पिणारे नशापान करणारे, संगीतामध्ये धुंद राहणारे, त्यांना शिक्षण माहित नाही, त्यांना आई वडील माहित नाही, कोणाची सेवा करायची, समाजाची सेवा करायची कुठलाही गंध नाहीये, रामकृष्ण त्यांनी कधी ऐकलेलं नाहीये, अशा लोकांना प्रभुपादांनी हरिनाम दीक्षा दिली. आणि दीक्षा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सांगितलं तुम्हाला 4 नियम पाळायला लागेल आणि 16 माळा जप करायला लागेल. ते तयार झाले. नंतर त्यांनी मंदिरं स्थापन केली. 12 वर्षामध्ये 108 जगामध्ये सेंटर केंद्र सुरू केले प्रभुपादांनी. आणि मंदिर स्थापन केल्यानंतर त्याला पुजारी पाहिजे. आपल्यासारखा बिडी फुकणारा पुजारी तिथं चालत नाही, म्हणून त्याला ब्राह्मण दीक्षा दिली. हे नियम पालन करायचे आणि उद्यापासून तू भगवंताची पूजा सेवा अर्चा करायची, प्रचार करायचा. मंदिराच्या गाभारात जायचं असेल तर ज्याला ब्राह्मण दीक्षा झाली त्याला एंट्री त्या ठिकाणी दिली जाते, बाकीच्यांना तिथं एंट्री मिळत नाही. अशा प्रकारे मोची हय शुची. ते पाश्चात्य देशामध्ये जे ख्रिश्चन होते, ते मुस्लिम होते, अनेक प्रकारचे अनेक जाती धर्माचे लोक, ते त्या ठिकाणी भगवंताचे भक्त झाले आणि त्याला प्रभुपादांनी ब्राह्मण बनवलं आणि भगवंताच्या सेवेमध्ये लावलं. त्यांना संन्यास दीक्षा दिली. अनेक संन्यासी आहेत पाश्चात्य जगतामध्ये जे आज कृष्ण भक्तीचा प्रचार इंग्रजी भाषेमध्ये करतायत. मनवी हरीचा दास तुका म्हणे धन्य त्यास. या जगतामध्ये धन्य कोण आहे? जो भगवंताचा दास. लाज वाटे मज तुमचा मनवीचा दास. आपल्याला जर सांगितलं की मी कोणाचा नोकर आहे, कोण जर म्हणलं अरे तू त्या नोकर आहे तिथं कामाला जातो, तर आपल्याला लाज वाटते नोकर म्हणल्यानंतर. पण तुकाराम महाराज म्हणतात जो हरीचा दास म्हणतो तो धन्य आहे, जो स्वतःला हरीचा दास म्हणून घेतो, भगवंताचा दास म्हणून घेतो. मनवी हरीचा दास तुका म्हणे धन्य त्यास. जीवेर स्वरूप है कृष्णेर नित्य दास. चैतन्य चरितामृत मध्ये श्लोक आहे,
प्रत्येक जीवाचं स्वरूप काय आहे? कृष्णेर नित्यदास. आपण भगवंताचे नित्यदास आहोत. कुठल्याही योनीमध्ये, कुठल्याही जन्मामध्ये, अनेक अनेक लाखो करोडो जन्म घेतले तरी आपण भगवंताचे दास आहोत. आपण भगवंताचे अंश आहोत. आपण भगवंताचे छोटे छोटे अंश आहोत. भगवंत परमात्मा आहेत आणि आपण लघु आत्मा आहे. तर आपण त्यांचे दास आहोत. जेव्हा हे आपण आपल्याला कळते की आपण दास आहोत, मग दासाने काय केलं पाहिजे? मालकाची सेवा केली पाहिजे. आणि मालक कोण आहे? भगवान अनंत कोटी ब्रह्मांड नायक पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण हे मालक आहेत या जगताचे, अनंत कोटी ब्रह्मांडाचे. आणि त्यांची सेवा करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. हा प्रत्येकाचा धर्म आहे. जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास. वैष्णवेर क्रिया मुद्रा विद्महे न बुजाय. जे वैष्णव आहेत, जे भगवंताचे भक्त आहेत, ते काय करतात याच्यावर आपण त्यांना ओळखू शकत नाही. त्यांच्या बाह्य लक्षणावरून आपण त्यांना ओळखू शकत नाही. ते अंतःकरणामध्ये ते भगवंताचं स्मरण करत असतात. त्यांचं अंतःकरण भगवंताशी तादात्म्य पावलेलं असतं, एकरूप झालेले असतात. सजन कसाई मांस विकत होता, पण तो भगवंताचा भक्त होता. तुम्ही म्हणाल अरे हा तर मांस विकतोय, तर भगवंत त्याची सेवा करताय. सजन कसाया विकू लागे मांस. माळा सावत्यासी माळी सावत्यासी खुरपू लागे. भगवंत भक्तांना मदत करतात. जनाबाईला त्या ठिकाणी गौऱ्या लावू लागायचे, जळू कांडू लागायचे, कोरा कुंभाराला मडकी घडू लागायचे. भक्तांच्या सोबत राहावं असं भगवंतांना वाटतं. ज्या सुखाकारणे देव वेळावाला, वैकुंठ सांडोनी संत सदनी राहिला. म्हणून भगवंत अवतार घेतात पुन्हा पुन्हा. संभवामी युगे युगे, प्रत्येक युगामध्ये येतात आणि भक्ताच्या संतांच्या सोबत प्रत्येक क्षणी राहतात. प्रत्येक वेळी भगवंत आपल्या सोबत आहे. परमात्मा हृदयामध्ये आपल्या आत्म्याच्या सोबत परमात्मा रूपाने भगवंत त्या ठिकाणी असतात. गीतेमध्ये भगवंत सांगतायत, आपी चेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाव साधुरेव समंतव्य सम्यक व्यवस्थित होईस. किती दुराचारी असेल, किती पापी असेल, जो अनन्य भावानं जो मला शरण येतो त्याला महात्मा म्हणलं पाहिजे, त्याला भक्त म्हणलं पाहिजे. त्यांनी पाठीमागं काय केलं त्याचा हिशोब सगळा चुकता करून टाकतो. फक्त त्यांनी शरणांगत आलं पाहिजे, भगवंताचे शरण एकदा आलं पाहिजे. आणि जर एकदा शरण आला तर तो माझा दास आहे आणि मी त्याचं मागचं सर्व पाप माशुच सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. 18व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात, सर्व धर्माचा त्याग कर आणि फक्त मला एकाला शरण ये. आम तो सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामी मा शुद्ध. मी तुम्हाला सर्व पापातून मुक्त करीन, घाबरू नको, अर्जुनाला भगवंत सांगतात. क्षिप्रम भवती धर्मात्मा शाश्वत शांती निगच्छती कौचेय प्रतिजानी न मे भक्ता प्रणश्यती. असे भक्त काय होतात? लगेच भगवंताला शरण येतात, भगवंताचं स्मरण करतात आणि लगेच ते भगवंताचे भक्त होतात, धर्मात्मा होतात आणि ते शांतीला प्राप्त करतात. आणि माझ्या भक्ताचा नाश होत नाहीये. माही पार्थ व्यपाश्रित्य हे अपि शिव पाप योनय. कुठल्याही पाप योनीमध्ये असेल, स्त्रिया वैश्य शूद्र तथा माही पार्थ व्यपाश्रित्य हे अपि शिव पाप योनय. स्त्रिया वैश्य शूद्र कुठलेही लोक असतील, स्त्री असेल, वैश्य असेल, शूद्र असेल, बालक असेल, पशु असेल, पक्षी असेल, कुठलाही आत्मा जीवात्मा असेल, जो भगवंताला म्हणतो मी तुम्हाला शरण आलेलो आहे, तो मुक्त होतो. जो भगवंताच्या भक्ताला शरण येतो तो भगवंताच्या भक्तीमध्ये प्रगती करतो. तर भक्ताची संगती करत नसेल, भक्ताला शरण येत नसेल, सत्संग करत नसेल, तर तो भक्तीमध्ये प्रगती करू शकत नाही. सत्संग
लव मात्र साधू संग सर्व सिद्धी होय. साधू संघ सर्व शास्त्र होय. सर्व शास्त्र सांगतात साधू संघ करा, साधू संघ करा. आणि एक क्षण जरी साधू संघ केला तर त्याची प्रगती त्या ठिकाणी सुरू होते. एकदा जरी भगवंताचं नाम घेतलं तरी त्याची प्रगती सुरू होते. भले तो 5 जन्मांनी प्रगती होईल, 5 दिवसांनी होईल, 5 मिनिटांनी होईल, पण त्याची प्रगती सुरू होते. एकदा जरी भगवंताचं नाव घेतलं, एकदा जरी भगवंतांना शरण गेला आणि एकदा जरी भक्ताची संगती केली तर त्याची प्रगती सुरू झाल्याशिवाय राहत नाही. अशा प्रकारे महाराज या ठिकाणी सांगतायत. चांडाळा येथे आहे कारण चांडाळी शुद्ध होतात. शुद्ध केव्हा होतात? भक्ताच्या संगतीमध्ये आले आणि भगवंताचं स्मरण करू लागले तर चांडाळ सुद्धा शुद्ध होतात. विद्या विनय संपन्ने ब्राह्मण्य गवे असतिनी शुनीचैव स्वपाकैच्या पंडिता समदर्शिना. ते पंडित महात्मे आहेत, ते समदर्शी असतात. ते म्हणत नाहीत हा ब्राह्मण आहे, हा शिकलेला आहे, हा गरीब आहे, हा श्रीमंत आहे. तर महात्मा काय करतात? सर्वांना समदृष्टीने पाहतात. तसं भगवंती समोहम सर्व भूतेषु. भगवंत म्हणतात मी सर्वावर समानतेने कृपा करतो. पण जे माझी भक्ती करतात ए भजंती स्वामा भक्त्या, जे माझी भक्ती करतात त्यांच्यावर मी विशेष कृपा करतो. भगवंतांनी सर्वांना हवा दिलेली आहे, पाणी दिलेलं आहे, जमीन दिलेली आहे, शेत दिलेलं आहे, सूर्यप्रकाश दिलेला आहे. सर्वावर भगवंताची सारखी कृपा आहे. पण जे भगवंताची भक्ती करतात त्यांच्यावर विशेष कृपा भगवंत करतात. आणि जे ब्रह्मानंद आहे, जे भक्तीचा आनंद आहे, तर भगवंत त्या भक्तांना प्रदान करतात. भागवतामध्ये एक श्लोक आहे, किरात हुनिंद्र पुलिंद पुलकश अभीर शुंभ यवन कस आदय. अनेक जातीचे अनेक प्रकारचे लोक आहेत. हे अन्येच पापा यदपाश्रयाश्रया शुद्धंती तस्मे प्रभविष्णवे. भगवंत त्यांच्यावर कृपा करतात. जे यवन आहेत, कस आहेत, अबीर आहेत, किरात आहेत, हुनिंद्र आहेत, अनेक जाती जमातीचे लोक आहेत, पण ते सुद्धा शुद्ध होतात जेव्हा भक्तांना शरण येतात. भक्तांना शरण येतात तेव्हा ते शुद्धीकरण त्यांचं चालू होतं आणि ते भगवंताच्या सेवेमध्ये संलग्न होतात. अशा प्रकारे भगवंताचे भक्त होण्यासाठी कुठली पात्रता नाहीये. कुणी भगवंताचा भक्त होऊ शकतो, कुणी भगवंताची सेवा करू शकतो. प्रत्येकाला या ठिकाणी भगवंताचं भक्त होण्यासाठी अधिकार दिलेला आहे. तर आपण काय केलं पाहिजे? आपण भगवंताची भक्ती केली पाहिजे, भगवंताची सेवा केली पाहिजे. आणि जे नवीन लोक येतील, एकदा जरी भगवंताचं नाव घेतात त्यांच्याविषयी द्वेष केला नाही पाहिजे, राग नाही केला पाहिजे. त्यांना उलट आपण या बरे का, चांगले का, येत राहा, त्यांना काय मदत लागली तर आपण केली पाहिजे. अशा प्रकारे महाराज या अभंगामध्ये सांगतायत. आपण भेदभाव करतो की हा भगवंताचा भक्त नाहीये, हा कधी मंदिरात कधी कधी येतो, हा कधी भजनाला येत नाहीये, असा भेदभाव आपण करतो. आपण भेद नाही केला पाहिजे, कारण तो पूर्वीच्या जन्मामध्ये भक्त असेल किंवा पुढच्या जन्मामध्ये भक्त होईल. प्रत्येक जण भगवंताचा भक्त आहे, प्रत्येक जण भगवंताचा अंश आहे. मम अंशो जीव लोके जीवभूत सनातन मन शेष्टानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. पण आपण या भौतिक जगतामध्ये अडकलेलो आहोत, त्या मायेमध्ये अडकलेलो आहोत. इंद्रियांमध्ये आपण इंद्रिय सुखामध्ये अडकून आपण बद्ध झालेलो आहोत. अशा प्रकारे भौतिक संकल्पनेमध्ये आपण अडकलेलो आहोत. त्यामुळे आपण हा उच्च हा नीच अशा प्रकारचा भेदभाव करतो. आपण उपाधी, मी एक पुरुष आहे, मी एक भारतीय आहे, मी एक भगवंताचा भक्त आहे,
अशा प्रकारे आपण उपाधी स्वतःला म्हणून घेतो आणि उपाधी जोपर्यंत आपली सुटत नाही तोपर्यंत आपण भक्ती करू शकत नाहीये. चांडाळ सुद्धा शुद्ध भक्ताच्या संगतीमध्ये शुद्ध होतात आणि उच्च नीच या भेदाच्या पलीकडे ते जाऊ शकतात. प्राकृतिक गुणानुसार तीन सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण तीन प्रकारचे गुण आहेत. ते ब्राह्मण सत्वगुणामध्ये येतात, क्षत्रिय आणि वैश्य रजोगुणामध्ये येतात आणि व्यापारी क्षत्रिय आणि वैश्य हे रजोगुणामध्ये येतात, व्यापारी रजोगुणामध्ये येतात आणि जे शूद्र आहेत ते तमोगुणामध्ये येतात. जे नशापान करतात, ते अभक्ष भक्षण करतात, खाऊनही ते खातात, पिऊनही ते पितात, अनेक प्रकारचे नशापान करणारे आहेत आणि ते काय होतात, ते तमोगुणामध्ये येतात. आणि मग भगवंत सांगतात गुण कर्म विभागशा चातुर्वर्ण्य माया सृष्ट्यम. म्हणून आपण ब्राह्मण कुळामध्ये जन्मलो तर ब्राह्मण होत नाही, वैश्य कुळामध्ये जन्मला तर वैश्य होत नाही, क्षत्रिय कुळामध्ये जन्मला तर क्षत्रिय होत नाही. आमचे पूर्वज क्षत्रिय होते, पण आम्ही क्षत्रिय आहोत का? आम्ही युद्धाच्या मैदानावर जातो का? नाही. मग फक्त आम्ही क्षत्रिय शिक्का मारून सर्टिफिकेट घेण्यासाठी क्षत्रिय नाही. भगवंत म्हणतात त्याच्याकडे गुण आहेत क्षत्रियाचे, तो क्षत्रिय. त्याच्याकडे ब्राह्मणाचे गुण आहेत, तो ब्राह्मण आहे. तो जन्मला म्हणून होऊ शकत नाही. चांडाळ कुळामध्ये जन्मलेला तो सुद्धा भगवंताचा भक्त होऊ शकतो. भगवंताचा भक्त होण्यासाठी कुठली पात्रता नाहीये, फक्त शरणागती. 100% भगवंत मी तुम्हाला शरण आलेलो आहे, फक्त शरणागती महत्वाची आहे. जेव्हा भगवंताचा आश्रय, भगवंताचा शरणागती भक्त घेतात तेव्हा ते शुद्ध होतात. शुद्ध होण्याची प्रक्रिया त्यांची चालू होते. भगवंताचं चिंतनामुळे त्याचं शुद्धीकरण होतं, नामस्मरणामुळे शुद्धीकरण होतं. आणि अशा प्रकारे चांडाळ जरी असले तर अनन्य भावाने जर भगवंतांना शरण आले तर आपण त्याला साधू मानलं पाहिजे, त्यांना भक्त मानलं पाहिजे आणि त्यांचा उपहास अपमान नाही केला पाहिजे. जरी एखादा भक्त आहे, नियमाचं पालन करतोय, भगवंताची भक्ती करतोय आणि काही कारणास्तव त्याचं पतन झालं, काही कारणास्तव चुकून, लहान मुलं चालत असतं आणि चालता चालता पडतं, पडल्यानंतर ते उठायचं सोडून देतं का? नाही, ते पुन्हा उठून उभारतं आणि पुन्हा चालायचा प्रयत्न करतं. तर प्रत्येकाला आपण संधी दिली पाहिजे. एखाद्याचं थोडं पतन झालं, एखाद्याकडून काही पापकृत्य घडलं तरी पुन्हा त्यानं उठून उभारलं पाहिजे आणि पुन्हा भगवंताची भक्ती केली पाहिजे आणि आपण त्याला पुन्हा संधी दिली पाहिजे. आपण नाही म्हणलं पाहिजे की तू पापी आहे, तू आता येऊ नको मंदिरात उद्यापासून. त्याला आपण पापातून मुक्त होण्यासाठी मदत केली पाहिजे आणि भगवंताशी जोडलं पाहिजे आणि तेव्हा त्याचं शुद्धीकरण होतं. आणि शुद्धीकरण त्या ठिकाणी झाल्यानंतर मग तो भक्तीमध्ये प्रगती करू शकतो. भगवंत सांगतात समोम सर्व भूतेषु न मे द्वेषु अस्ति न प्रिय ते भजंती तुमा भक्त्या मैते तेषु चाप्यहम. जे माझे भक्तिभावाने भजन करतात, सेवा करतात, तो माझा मित्र आहे आणि मी त्याचा मित्र आहे. साधूना हृदयम मय्यम, मी साधूंच्या हृदयामध्ये आहे आणि साधू माझ्या हृदयामध्ये आहे. मी भक्तांचा मित्र आहे आणि भक्त माझे मित्र आहेत. त्यांना माझ्याशिवाय कोणी नाहीये आणि मलाही त्यांच्याशिवाय कोणी नाहीये. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्हाला कोण ओळखतो? आम्ही आहे म्हणून तुम्ही देव आहे. आम्ही जर तुमची सेवा नाही केली, आम्ही जर तुमच्या नामाचा प्रचार नाही केला तर तुम्हाला कोण ओळखतो? अशा प्रकारचा अधिकार तुकाराम महाराजांचा आहे. आणि भगवंती त्याच प्रेमाने आदान प्रदान आपल्या भक्तांशी करत असतात.
तर आपण पाहिलं किती दुराचारी माणूस असेल, किती वाईट पापी असेल, अजामिल सर्व प्रकारचे पाप केले होते, कुठलेही पाप त्यांनी सोडलं नव्हतं. पण भगवंताचं नाव घेतलं यमदूत आल्याबरोबर आणि त्याचा उद्धार, त्याचं शुद्धीकरण सुरू झालं. यमदूत परत गेले, विष्णुदूत परत गेले आणि तो कुठे गेला? हरिद्वार गंगेच्या किनारी गेला आणि पुन्हा साधना केली, भगवंताचं स्मरण केलं, सेवा केली आणि मग मुक्ती मिळाली. अशा प्रकारे अजामिलचं उदाहरण आपण पाहिलेलं आहे. आणखीन उदाहरण आहे चैतन्य चरितामृत मध्ये, तार साक्षी जगाई मदाई, पापी पापी जत छिलो हरिनामे उद्धरिलो. ते ब्राह्मण कुळामध्ये जन्मलेले होते, जगदानंद पंडित, माधवानंद पंडित, पण ते पाप कृत्य करत होते. आणि असं कुठलंही पाप नाही त्यांनी केलं नाही जगामध्ये, असं कुठलंही पाप नाही की त्यांनी केलं नाही. पापाचे महामेरू होते, पापाचे पर्वत त्यांच्याकडे होते. पण ते जेव्हा चैतन्य महाप्रभूंना शरण आले, नित्यानंद प्रभूची कृपा झाली, भगवंताची चैतन्य महाप्रभूंची कृपा झाली आणि त्यांनी नामजप करायला सुरू केला. अनेक वर्ष त्यांनी साधना केली, 12-12 तास नामजप त्या ठिकाणी करू लागले. आणि एवढे पापी, एवढे नशिडे, त्यांचा सुद्धा उद्धार झाला. चैतन्य चरितामृत मध्ये त्यांची कथा येते. अशा प्रकारे भगवंताचं नाम उच्चारण करणारे किती पापी असले तरी ते शुद्ध होण्यासाठी पात्र आहेत. त्यांच्या चित्तामध्ये भाव असो किंवा नसो, पण ते हरीचं गुणगान गातायत, हरीचं गुणगान ऐकतायत आणि तेव्हा त्यांची शुद्धीकरण सुरू होतो. अनाचार करत आहेत पण वाचेनी भगवंताचं नाम करत आहेत. याचा अर्थ असा नाहीये की आपण पाप करत राहावं आणि आपण इकडे भगवंताचं नाव घेऊ आणि मग आपण शुद्ध होऊ, असं अजिबात होत नाही. इथून माग केलं ते माफ करतात भगवान, पण पुढं मी काय करेन? पापही करीन आणि पुण्यही करीन, नामस्मरण करीन आणि पापातून मुक्त होईल. पुढचा हिशोब भगवंत माफ करत नाही. ज्या दिवशी तुम्हाला ज्ञान झालं, ज्या दिवशी तुम्हाला समजलं, अजाणतेपणाने मागच्या जन्मामध्ये, मागच्या आयुष्यामध्ये 10 वर्ष, 20 वर्ष, 40 वर्ष आपण जे काही वाईट कर्म केलं ते माफ होतं. जेव्हा हरिनाम दीक्षा होते, गुरुची कृपा होते, तेव्हा गुरु काय करतात? ते सगळं पाप जाळून भस्म करतात. पण पुन्हा पुन्हा जर पाप करत असेल तर मग त्याला भगवान सुद्धा माफ करत नाही. त्याला हातीमाता स्नान म्हणतात. हत्ती काय करतो? सरोवरामध्ये स्नान करतो आणि बाहेर आल्यानंतर पुन्हा काठावर वाळू माती सगळे आपल्या अंगावर टाकून घेतो. मग तो शुद्ध आहे का? तो अशुद्ध झाला. अशा प्रकारे जर आपण अशुद्ध कार्य करू लागलो, इकडे पापही करायचं आणि इकडे भगवंताच्या नामाचा उच्चार करायचा आणि मग आपण शुद्ध होऊ, हा खूप मोठा गैरसमज आहे. असा तुकाराम महाराजांच्या सांगण्याचा मुळीच अर्थ नाहीये. प्रत्येकानं नियमाचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. जे मनुसंहिता आहे, जे भगवद्गीता आहे, भगवंतानी मनुष्य जीवनासाठी जे नियम सांगितलेले आहेत, त्या नियमांचं पालन करून आपण आपला उद्धार करून घेऊ शकतो. आपण भगवंताच्या धामामध्ये जाऊ शकतो. अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम, अंते नारायण स्मृती भागवतामध्ये सांगितलेलं आहे. अंतकाळी आपल्याला भगवंताचं स्मरण झालं पाहिजे, अंतकाळी आपल्याला भगवंताचं दर्शन झालं पाहिजे, अंतकाळी आपल्या मुखातून भगवंताचं नाम निघालं पाहिजे. अंते नारायण स्मृती संसिद्धी हरितोषणम, भगवंताला संतुष्ट करणे हेच सिद्धी आहे. आता अनेक लोक सिद्धी मिळतात, योगी, पाण्यावर चालण्याची, हवेमध्ये चालण्याची, अनेक लोकांना सिद्धी असते, चमत्कार, पण ते सिद्धी भगवंताच्या धामामध्ये घेऊन जाऊ शकत नाही. चमत्काराला लोक नमस्कार करतात पण त्याचा काही उपयोग होत नाही. अंतकाळी जेव्हा यमदूत दिसतील तेव्हा त्या ठिकाणी मोठे मोठे सिद्ध त्यांची सुद्धा बोबडी ओळते. आणि जर अंतकाळी आपण
इतर काही स्मरण केलं भगवंताची सोडून तर आपल्याला त्या प्रकारचा देह प्राप्त होतो. कुत्र्याचं स्मरण झालं तर कुत्र्याचा देह होतो, मांजराचं झालं तर मांजराचा देह प्राप्त होतो. म्हणून अंतकाळी आपण भगवंताचं स्मरण करायचंय. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये जेवढे आपले दिवस शिल्लक आहेत त्या दिवसामध्ये आपण भगवंताचं स्मरण केलं पाहिजे, भगवंताच्या भक्तीसाठी प्रयत्न केला पाहिजे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, 9 प्रकारची भक्ती आहे. त्या 9 प्रकारामध्ये एक जरी भक्ती केली किंवा अंबरीश महाराजासारखी 9 प्रकारची भक्ती केली तर त्याच्यासारखा श्रेष्ठ या जगतामध्ये दुसरा कोणी नाहीये. आणि तुकाराम महाराज किती दयाळू आहेत, भगवंत किती दयाळू आहेत, भगवंतापेक्षा भगवंताचे भक्त किती दयाळू आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, दुराचारी असेल, पापी असेल, अनाचारी असेल, भलत्या कुळामध्ये जन्मलेला असेल, चांडाळ असेल, तरी तो भगवंताचं स्मरण करतोय, भगवंताच्या नामाचा उच्चार करतोय, तर तो श्रेष्ठ भगवंताचा भक्त आहे आणि मी त्याची सेवा करण्यासाठी तयार आहे. अशा प्रकारचा भाव, अशा प्रकारची दयालुता त्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांची आहे. ते प्रभुपादांनी काय केलं, जे हिप्पी लोक होते ते नशापान करत होते, अभक्ष्य भक्षण करत होते, अशा लोकांना त्यांनी भगवंताचं भक्त बनवलं आणि त्यांच्यावर कृपा केली. जसं तुकाराम महाराज म्हणतात, पापी असेल ते सुद्धा भक्त आहे आणि तशा लोकांना भक्त बनवण्याचं कार्य प्रभुपादांनी केलेलं आहे. अशा प्रकारे त्या अभंगामध्ये महाराजांनी सुंदर गुणगान केलेलं आहे भगवंताच्या भक्ताचं. पापी तापी सर्वांना या ठिकाणी अधिकार आहे. सर्वजण भगवंताच्या भक्तीमध्ये सामील होऊ शकतात. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, ते पुढे गेले त्यांच्याच मागाने, त्यांच्या पाठीमाग आपण हळूहळू जाऊ. महाजना येन गतास पंथा, जे 12 महाजन आहेत त्यांच्या पावलावर आपण पाऊल ठेवून भगवंताच्या भक्तीसाठी प्रयत्न करू शकतो. हे महाजन कोण आहेत, ब्रह्मा, शिवजी, कुमार, चतुष्कुमार, भीष्म, प्रल्हाद महाराज, जनक महाराज, यमराज, सुखदेव गोस्वामी, हे 12 महाजन आहेत. आणि यांनी जशी भगवंताची भक्ती करण्याचा प्रयत्न केला, अंबरीश महाराजांनी जशी सर्व इंद्रिय भगवंताच्या भक्तीमध्ये लावली, नवविधा भक्ती केली, तशा प्रकारे आपण प्रयत्न करू शकतो. आणि आपला उद्धार तूच आहे, तुझ्या जीवनाचा शिल्पकार, आपण आपला उद्धार करून घेऊ शकतो, भगवंताच्या धामामध्ये जाऊ शकतो. आणि तिथे गेल्यानंतर दुःख नाही, वैकुंठ, जिथं कुठलीही चिंता नाही, जिथं कुठलंही दुःख नाहीये, अशा प्रकारचं वैकुंठ आहे. तिथं आनंदी आनंद असतो, दुःख आणि सुख हा शब्द त्या ठिकाणी नाहीये. सच्चिदानंद भगवंत आहे आणि आपणही त्या ठिकाणी सच्चिदानंद रूपामध्ये भगवंताची सेवा करू शकतो. त्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. त्या ठिकाणी थांबूया आपण. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरि बोल. हरे कृष्ण. कुणाचे काही प्रश्न आहेत का? आवाज येतोय? हो प्रभूजी, नाही प्रश्न नाही आहेत, पण काय बोला. धन्यवाद, चांगल्या क्लासच्या बद्दल धन्यवाद प्रभूजी. हरे आजचं कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. प्रणाम. खूप छान क्लास प्रणाम घेता तुम्ही, कृष्ण. खूप छान. हरे कृष्ण. थांबूया आपण इथं. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर श्रील प्रभुपाद की, माऊली महावैष्णव जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय.
धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्णा. हरे कृष्ण. जागेलाच पाया पडायचं सगळ्यांनी. अनंत कोटी वैष्णव वृंद की जय. आता तुम्ही इथे येऊन पाया पडाल, मी प्रत्येकाजवळ येऊ शकत नाही. आमच्याकडे कशी पद्धत आहे, सगळ्यांनी तिथूनच दंडवत घालायचं.